हॅलो एव्हरीवन, तर आज बघणार आहे एकदम पौष्टिक अशा मूग ढोकळ्याची रेसिपी। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। जेवढं हे करायला सोपी आहे तेवढंच ते पौष्टिक आणि टेस्टी असा नाश्ता आहे। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। चला तर मग गोळ्या रेसिपी करण्यासाठी घेतला आहे आपण 1 वाटी अख्खा मूग। त्याला 2 ते 3 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार आहे आणि रात्रभर त्याला भिजत घालणार आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला आवश्यक तेवढं पाणी टाकायचं आहे, रात्रभर त्याला भिजत घालायचं आहे। आणि भिजलेल्या मूगमध्ये आपण टाकणार आहे हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना आणि दही टाकणार आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडं पाणी टाकून त्याचं मस्त बॅटर तयार करून घेणार आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आता आपण ते बॅटर एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे। त्यामध्ये टाकणार आहे आपण चवीनुसार मीठ, धनापूड, सायट्रिक ॲसिड, साखर, सोबतच टाकणार आहे आपण छोटी वाटी रवा। मी बारीकवाला रवा घेतलेला आहे, तुम्ही कोणता पण रवा घेऊ शकता। आपण रवा टाकायचा आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं तेल। तेल टाकणं खूप आवश्यक आहे, कारण ढोकळा खाताना गळ्यात अटकल्यासारखा होणार नाही, त्यामुळे तेल टाकणं खूप आवश्यक आहे। त्यामध्ये टाकायचं आहे तेल, थोडंसं रेसला ठेवायचं आहे। नंतर भांड्यात पाणी टाकून आपल्याला ढोकळ्याच्या वाफवायची तयारी करून घ्यायची आहे। तर भांड्याला मस्तपैकी मी तेल लावून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने। आता आपलं बॅटरमध्ये टाकणार आहे आपण इनोची पुडी आणि इनो ॲक्टिव्ह करण्यासाठी टाकणार आहे थोडंसं पाणी। त्यामुळे काय होते, इनो लवकर ॲक्टिव्ह होते, आपला ढोकळा मस्त फ्लफी म्हणजे फुगतो चांगला। बघायला मस्त मिक्स करून घ्यायचा आहे। ही प्रोसिजर आपल्याला फटाफट करायची आहे, आपल्याला इनोचं वाफ उडू द्यायची नाही आहे। बघा नंतर लगेचच आपल्याला ढोकळा पात्रामध्ये काढून घ्यायचं आहे। बघा आपलं बॅटर जे आहे किती फ्लफी झालं होतं। थोडं टॅप करायचं आहे आणि त्यावर टाकायचं आहे आपल्याला तिखटाची पूड, असं चिमटीमध्ये घेऊन टाकायचं आहे। नंतर हा ढोकळा आपण वाफायला ठेवणार आहे। अवघ्या 5 मिनिटांमध्ये आपला ढोकळा रेडी होतो। मी तुम्हाला दाखवते बघा, छान असा ढोकळा फुगलेला आहे आणि रेडी झालेला आहे। आपण चाकू टाकून बघू शकतो त्याला। बघा मी तुम्हाला दाखवते, एकदम क्लीन असं चाकू बाहेर आलेला आहे। आता मी गॅस बंद करून पात्र बाहेर काढून घेतलेलं आहे, थंड करायला ठेवलेलं आहे। तोवर मी काय करणार आहे, तडक्याची तयारी करणार। तर तडक्यासाठी मी घेतलेलं आहे जिरं, मोहरी, तीळ, हिरवी मिरची आणि कढीपत्ता। बघा आता आपण ढोकळा किती परफेक्ट असा निघालेला आहे बघा। थंड झाल्यानंतरच काढायचा, ढोकळा व्यवस्थित परफेक्ट निघतो। बघा मी तुम्हाला दाखवते किती परफेक्ट असा ढोकळा झालेला आहे बघा। छान असा ढोकळा झालेला आहे। तर आपण आपल्या आवडीप्रमाणे शेपप्रमाणे ढोकळा कट करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने। आणि यावर मस्तपैकी गरमागरम आपण तडका टाकणार आहे। त्यासाठी घेतला तडका पॅनमध्ये तेल आणि आपण जे तयार करून ठेवलं ते साहित्य टाकून हा तडका आपण टाकणार आहे। हा तडका शिजवून घेणार आहे आधी व्यवस्थित आणि हा गरमागरम तडका टाकणार आहे आपण आपल्या ढोकळ्यावर बघा अशा पद्धतीने। एकदा तुम्ही मूग ढोकळा नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी आणि पौष्टिक असा ढोकळा आहे बघा। छान असा ढोकळा आपला रेडी झालेला आहे बघा, किती छान असं दिसत आहे आणि किती स्पंजी झालेला आहे। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय बाय।